कोलकाता शहरातील आरजी कारा मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून निघरून हत्या करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत। महाराष्ट्रातील डॉक्टरांनी सुद्धा या घटनेचा निषेध करत राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात सुद्धा स्थानिक डॉक्टरांनी 16 ऑगस्ट रोजी आपले दवाखाने व ओपीडी बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे। या घटनेच्या निषेधार्थ शहरातून भव्य रॅली काढून या घटनेतील आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे। या रॅलीमध्ये मूर्तिजापूर शहरातील नर्स डॉक्टर तसेच शहरातील विविध वैद्यकीय व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाडून आपली सेवा 24 तास बंद ठेवली होती। शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न शासनाने निकाली काढावा, महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे। या घटनेमुळे संपूर्ण जग हादरून गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी शहरातील डॉक्टरांच्या वतीने देण्यात आल्या। या प्रसंगी डॉक्टर तुषार बावस्कर, डॉक्टर राजेंद्र मंडलापुरे, डॉक्टर जगदीश कडू, डॉक्टर प्रशांत अवघाते, योगेश वानखडे, पंकज कुमार पातालवंशी, डॉक्टर विक्रम शर्मा, डॉक्टर राहुल शेळके, विनोद जेठवाणी, डॉक्टर संकेत साबू यांच्यासह मूर्तिजापूर शहरातील संपूर्ण पॅथॉलॉजी डॉक्टर आणि नर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र बाढोणकर, अकोला। कलकत्ता येथील ज्या निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली याबद्दल मूर्तिजापूर येथील सर्व खाजगी दवाखाने आज बंद पाडून तुम्ही जो निषेध व्यक्त केला याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? बघा, सर्वांनाच माहीत आहे, पूर्ण देशाला काय पूर्ण जगाला माहीत झालं आहे की 9 ऑगस्ट 2024 रोजी कलकत्त्यामधील आरजीकर मेडिकल कॉलेज जे आहे त्या ठिकाणी एक शिकाऊ डॉक्टर, ज्याला आम्ही रेसिडेंट डॉक्टर म्हणतो, त्या रेसिडेंट डॉक्टरला मध्यरात्री तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। आणि नंतर त्याचे पलीकडे इतका हे झालं की ही हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रशासनाकडून, पोलिसांकडून आणि कदाचित सरकारकडून पण। तर ही अत्यंत संतापजनक घटना आहे। आता या म्हणजे असं म्हणा की 15 ऑगस्टच्या काही 5-6 दिवसा अगोदर ही घटना घडली, तर ही अतिशय शोकांतिका आहे आपल्या समाजाची, आपल्या देशाची। एकीकडे आपण आपला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करतो, आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये प्रगती झालेली आहे, पण मला सांगा, जर आपल्या इथल्या महिला जर सुरक्षित नाही आहे, आता ही महिला बघा, ही महिला आहे वैद्यकीय क्षेत्रातली उच्च प्रतीची बुद्धिमान महिला, जी आपलं स्वतःचं कर्तव्य बजावताना जर ती सुरक्षित नाही आहे, तर मग आपण बाकी क्षेत्रातील महिलांना त्या सुरक्षित आहेत का, हा मोठा प्रश्न निर्माण होतो। आणि ठीक आहे, एखाद्या माथी फिरून किंवा एखाद्या विकृत डोक्याच्या व्यक्तीने ही कृत्य केलं असेल, पण हे कृत्य झाल्यानंतरही जर प्रशासन आणि बाकी सगळ्या यंत्रणा जर हे दाबण्याचा प्रयत्न करत असतील आणि सरकार याला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करत असतील, जसं आत्महत्या आहे, तर हे कुठेतरी समजू शकत नाही। माझ्यासारख्या डॉक्टरला ते हे समजण्याच्या पलीकडे आहे। म्हणजे समाज म्हणून किंवा देश म्हणून आपण इतक्या खालच्या थराला गेलो आहे का? म्हणजे एका महिलेची किंवा एका विद्यार्थिनीची व्यथा किंवा तिच्यावर काय बितलेले हे आपण समजून घेण्याच्या मानसिकतेत नाही आहे का? तर हे चीड कुठेतरी पूर्ण देशभरात डॉक्टरांमध्ये आणि बाकी समाजातल्या सगळ्या थरातल्या लोकांमध्ये ही निर्माण झालेली आहे चीड। म्हणूनच आज पूर्ण देशभर IMA राष्ट्रव्यापी संप पुकारलेला आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण OPD सुविधा बंद आहे, फक्त इमर्जन्सी सुरू ठेवलेल्या आहेत। आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून कायम रुग्णांचा विचार करतो, कारण की आमच्या आजपर्यंतच्या संपामध्ये आम्ही कधीही अत्यावश्यक सुविधा म्हणजे इमर्जन्सी सुविधा कधीच बंद केलेल्या नाही, कारण आम्हाला माहीत आहे की पेशंटचा जीव महत्त्वाचा आहे। म्हणजे आमच्यावर किती जरी अन्याय झाला तरी आमच्या असहकारामुळे की आमच्या संपामुळं कुठल्याही पेशंटचा जीव जाता कामा नये, एवढं भान आम्ही राखून असतो। तुम्हाला माहीत असेल की ह्या घटना वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत, खूप वर्षापासून ही घडत आहे आणि बऱ्याच वर्षापासून डॉक्टर लोक हे डिमांड करतात की बाबा आम्हाला सुरक्षा पुरवा, आम्हाला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये चांगलं काम करण्याचं वातावरण पुरवा। मला वाटते की ही जी मागणी आहे ही मागणी अवाजवी नाही आहे। डॉक्टर आज बघा, आज जर सगळ्यात जास्त जर मेहनत कोणी करत असेल किंवा सगळ्यात जास्त जर तानाखाली जर काम करत असेल तर ते डॉक्टर ही फील्ड आहे।
मग ते प्रायव्हेटमधले डॉक्टर्स असतील किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधले असतील किंवा मेडिकल कॉलेजमध्ये असतील. पण मुळात माहिती आहे की या व्यवस्थेकडे हे कितीतरी दशकांपासून जे दुर्लक्ष होत चाललेलं आहे, या सगळ्यांचे परिणाम हे अशा माध्यमातून आपल्याला दिसतात. कारण की अपूर्वी सुविधा, म्हणजे डॉक्टरांना अक्षरशः राहायला सुविधा नसतात. आता मी एक डॉक्टर आहे, मी पण माझं MD मुंबईहून केलेलं आहे. मी मुंबईला नामांकित रुग्णालयामध्ये MD करत असताना सुद्धा आमच्या राहण्याची सुविधा मी तुम्हाला सांगतो की आम्ही एका रूममध्ये आम्ही 5-5, 6-6 जण राहत होतो. तिथं अक्षरशः झोपायला पण जागा नव्हती. तर ते मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल, अशा हॉस्पिटलमध्ये जर समजा तुम्ही डॉक्टरांना सुविधा देत नाही आहे, तर मग मला सांगा, जर पेरिफेरीचे जे हॉस्पिटल आहेत, रुग्णालय आहेत, अशा ठिकाणी डॉक्टरने काय अपेक्षा करावी. आणि याच्यामध्ये कुठंतरी हॉस्पिटलचं प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रशासन आहे, गव्हर्नमेंट आहे किंवा समाजातले जे काही प्रतिष्ठित लोक आहे, अशा लोकांनी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे किंवा आमच्या मागण्या मान्य होण्यासाठी त्यांनी सरकारवर, यंत्रणेवर दबाव आणला पाहिजे. कारण शेवटी जर डॉक्टर जर ताणविरहित परिस्थितीमध्ये जर त्याचं कार्य करू शकत नसेल, तर मला सांगा, शेवटी आम्हाला समाजाला सुविधा द्यायच्या आहेत. समाजाला आम्ही केव्हा सुविधा देऊ शकू, जेव्हा आम्ही स्वतःला सुरक्षित समजू तेव्हा देऊ शकतो. तर याचा निषेध म्हणूनच आज आम्ही मूर्तिजापुरात पण आमच्या डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं IME असेल, निमा असेल, लॅब असोसिएशन असेल, नर्सिंग असोसिएशन असेल, या सर्वांनी मिळून आज एक निषेध मोर्चा काढला. आणि यामध्ये आमची प्रमुख मागणी हीच होती की बाबा ज्या ठिकाणी महिला कार्यरत आहेत, मग ते हॉस्पिटल्स असतील, हॉस्पिटलमधल्या नर्सेस असतील, क्लरिकल स्टाफ असेल, डॉक्टर्स असतील, या सगळ्यांना एक सक्षम सुरक्षा व्यवस्था पुरवली गेली पाहिजे. आणि अशा घटना वारंवार घडू नये याची काळजी प्रशासन प्लस शासन स्तरावर घेतली गेली पाहिजे. कारण बरेच आपल्याकडे हे आहे की बाबा एखादी घटना घडली तर 2-4-5 दिवस त्याचा बोलबाला होते, नंतर काहीच केल्या जात नाही. कारण की काही जर झालं असतं तर अशी घटना झाली नसती. तर आता या घटनेच्या माध्यमातून ही घटना जी आहे, आता ही मुलगी जी दगावली, ही मुलगी दगावल्यामुळं हे आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं नुकसान झालं आहे. आता विचार करा, ही मुलगी जेव्हा तिचं शिक्षण पूर्ण केलं असतं तर ही समाजामध्ये रुग्णसेवेसाठी आली असती. पहिलेच आपण पाहतोय की रुग्णसेवेचे 3-3 वाजलेले आहेत. ग्रामीण भागातल्या रुग्णांना सुविधा मिळत नाही आहे, सेवा मिळत नाही आहे. आपला देश प्रचंड लोकसंख्येचा असताना भरपूर सारे डॉक्टर्स नवीन तयार होत असताना सुद्धा अजूनही डॉक्टरांची कमतरता आहे. तर अशा याच्यामध्ये एका डॉक्टरचा असा अंत होणं हे खरंच म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठली असू शकत नाही. मी तर माझ्या आयुष्यामध्ये कधीच इतकी दुर्दैवी घटना एका डॉक्टरच्या बाबतीत झाली माझ्या ऐकण्यात नाही आहे, माझ्या बघण्यात पण नाही. तर याच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की डॉक्टरांच्या सुरक्षेला टॉप प्रायोरिटी दिली गेली पाहिजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये.